मी ह्या भाजीविषयी खूप ऐकलंय बर का, पण खरं सांगायचं तर मी ही भाजी आयुष्यात पहिल्यांदाच बनवून खाणार आहे. बघूयात कशी लागती ते. आता मला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या खायला खूप आवडतात बर का, पण इकडं सासरी नाहीयेत. माझ्या माहेरी आहे ना खूप मोठे मोठे डोंगर आहेत आणि झाडे खूप सारे असल्यामुळे रानभाज्या पण मिळतात. आज सकाळपासून आहे ना थोडा थोडा पाऊस चालू होता आणि मला आहे ना वेगळं काहीतरी खाऊ वाटलं होतं. पाऊस चालू असल्यामुळे मी सगळं काम आवरून घेतलं आणि थोड्या वेळ आराम केला. त्यानंतर डायरेक्ट मुलांना घेऊन आले. घरी आल्यावर पहिलं खुशीला आवरायला सांगितलं आणि तिला म्हटलं चला आपण भाजी घेऊन येऊ. माझ्या नणंदबाईंनी एकदा दोनदा ही भाजी मला आणायला सांगितली होती बर का, मग म्हटलं आपण पण करून बघावं. आता जुने लोक बोलतात की ही भाजी खाल्ल्याने सांधेदुखी, पाठदुखी किंवा कंबरदुखीला आराम मिळतो आणि मुतखड्याला पण चांगली असते बर का. ह्या भाजीचे फायदे तर खूप सारे आहेत, पण का कुणास ठाऊक आताचे लोक ही भाजी अजिबात करत नाहीत. तर ह्या भाजीचे नाव आहे सराटा आणि हे तुमच्या शेतामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला कुठे पण मिळू शकतं. तुम्ही ही भाजी आजूबाजूला भरपूर वेळा बघितली असेल आणि याचे काटे पण पायात भरले असतील. काटे तर खूप डेंजर असतात बाबा, पाय तर एवढा दुखतो ना हा काटा भरल्यावर. आता बराच वेळ पाटाभोवती फिरून आम्ही ही भाजी गोळा केली बर का. खुशीचं पण चालू होतं मला हेल्प करू लागायचं काम. सराट्याच्या झाडाचे सगळे कवळे कवळे शेंडे तोडले बर का आणि हा जो वेला आहे ना जमिनीवर पसरलेला असतो, त्यामुळे त्यात माती किंवा छोटे छोटे कीटक पण असू शकतात. त्यामुळे घरी आल्यावर ही भाजी एकदम छान पाण्याने 2-3 वेळा धुवून घेतली. खुशीला पण असल्या रानभाज्या खायला खूप आवडतं बर का. तिला तर आत्ताच भूक लागली होती. भाजी होईपर्यंत पण दम निघाना मॅडमला. सराट्याच्या भाजीसाठी लागणारे इंग्रेडियंट्स म्हणजे तेल, मीठ, मिरची, लसूण, शेंगदाणे आणि थोडीशी मुगाची डाळ. तुम्ही जी अवेलेबल आहे ना ती भिजवून टाकू शकता बर का. माझ्याकडे चवळीची डाळ होती, मग मी तीच भिजत घातली. सकाळी सकाळी कोरडं घोसाळं बनवलं होतं, ते काढून साईडला ठेवलं आणि कढई धुवून आणली. भाजी करताना तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मीठ, मिरची, शेंगदाण्याची पेस्ट टाकून व्यवस्थित परतून घेतलं. त्यानंतर लगेचच त्यामध्ये सराट्याची भाजी टाकून दिली. थोडीशी भाजी परतल्यानंतर त्यामध्ये डाळ टाकून पुन्हा झाकण ठेवलं. आता ह्या भाजीला व्हायला खूप टाइम लागतो बर का, कमीत कमी 15 मिनिट तरी भाजी व्यवस्थित शिजवून द्यावी. भाजी शिजत आल्यावर स्मेल तर एवढा छान येत होता ना, मला तर खायलाच कंट्रोल होत नव्हतं. आणि हे मी खरंच सांगते बर का, कारण मीच ही भाजी पहिल्यांदा खाणार आहे. भाजी व्यवस्थित झाल्यानंतर खाऊन बघितली बर का, खायला तर एवढी टेस्टी लागत होती ना, बाकीच्या सगळ्या भाज्या फिक्या पडल्या तिच्या पुढे. क्रिशला आज जरा बरं वाटत नव्हतं बर का आणि त्याच्या तोंडाला चव पण नव्हती, पण ही भाजी खाऊन बघितल्यानंतर त्याला पण आवडली. खुशी तर बोलत होती की